खेळताना पंकजला पाहिलं गेलं होतं. वेगवान गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते कांदिवली परिसरातील या गोलंदाजाकडून. तर फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम गोरेगाव प्रीतम पाराम. उलटा आस्वादाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल पंच घोषित करतायत. अर्थातच भीमर टाकला गेला पहिलाच चेंडू पंकजच्या माध्यमातून. कमरेच्या वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 24व्या क्रमांकाचा नियम पंचांकडून लगावला जातोय आणि संघाची धावसंख्या 2 वर जाते. तर स्ट्रायकर फलंदाजीसाठी मुकबधिरांच्या भारतीय संघामध्ये खेळणारा खेळाडू अर्थातच मुंबईतील एक आक्रमक फलंदाज प्रणिल मोरे. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. पंच दंडित करतायत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू सोयरी ठरवतायत. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिले सुरू असताना पंकज सुरेख फटका मारला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवर. झेल पकडण्याचा पहिला दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नात हा झेल मात्र सुटतोय. तर उपस्थित राहतात या ठिकाणी राहुल दुबे, यतीन पाटील आणि 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारिफ सय्यद. या तिघांचे हार्दिकाचं स्वागत. तर बचावला जातोय प्रणिल मोरे. झेल सुटतोय दूर आणि परंतु फ्रीट असल्या कारणाने तो झेल होऊ शकला नसता. परंतु 2 धावा दरम्यानच्या कात मिळत आहेत. प्रणिल मोरेसाठी हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि आता मात्र प्रणिल मोरेच्या केळीचा अंत होतोय. पंकजला यश मिळतंय. पंकज तिवारीला यश मिळते. प्रणिल मोरे माघारी परततोय बाद होऊन. पहिला धक्का बसतोय उमेश 11 कुशल 11 रवी कोरडे यांच्या संघाला. बाद होत आहेत प्रणिल मोरे. तर 10 वाजून 17 मिनिटांनी हा पहिला चेंडू टाकला गेला. या डावामधील फलंदाजीसाठी नवीन फलंदाज केतन घाटावकर. अर्थातच हा देखील कांदिवली परिसरातीलच खेळाडू आहे. परंतु सातत्याने दक्षिण मुंबईतील संघांमधून देखील खेळताना केतनला पाहिलेलं आहे. छोटा एसपी संघातून देखील खेळताना केतनला पाहायला मिळालंय आणि सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. कित्येक वर्ष खेळतोय हा मोठमोठ्या संघांमधून. केतन दाखल झालाय फलंदाजीसाठी उमेश 11 संघामध्ये प्रीतम परबच्या जोडीला. तर यश मिळते मात्र गोलंदाज पंकज तिवारीला. गोलंदाजीसाठी सज्ज होईल पुन्हा एकदा पंकज तिवारी. उंच पुरा पंकज. गोलंदाजी मार्कवर कर्णधार महमूद यांच्याकडून मात्र टिप्स दिल्या जातील कारण हे सर्व संघ सातत्याने दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. हो, हा चेंडू मात्र अतिशय सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेला वेग यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पंकजचा. तर उद्या सकाळी सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे 8 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि दोन्ही टीमला विनंती आहे 8:30 ला मॅच या ठिकाणी सुरू होणार आहे उद्या सकाळी. हा चेंडू सुरेखरित्याने अधिक वेगवान पद्धतीने टोलावला जातोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. तर उद्या सकाळी 8 वाजता सर्व ऑलिएंटर्स स्वयंसेवकांना विनंती आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 8:30 ला उद्या या ठिकाणी पहिला सामना सुरू होईल. तर उद्या देखील या ठिकाणी भले भले खेळाडू मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. विक्रोलियन संघ तुम्ही या ठिकाणी पाहाल. तसेच थॉमस डॉयसला पाहाल. या ठिकाणी तुम्ही शशी कदमला पाहाल. अमोल म्हात्रे यांना पाहाल. ओमकार देसाईला पाहाल. तसेच या ठिकाणी उद्या तुम्ही सुमित ढेकळेला देखील सकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहात. भावेश पवार तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. राहुल जोगाडिया याला देखील उद्या खेळताना पाहाल. तर विशाल शेलार यांचा संघ संपूर्ण या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. गेली 2 वर्ष अंतिम फेरीत दाखल होणारा ब्रह्मा बॉईज सलग 3ऱ्या वर्षी अंतिम फेरीत नुसतं दाखल नाही तर विजेतेपदासाठी झुंजताना पाहायला मिळेल.
पंकजचा पुढचा चेंडू, क्या बात आहे पंकज. आता मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेतोय. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुणालजी एक गोष्ट पाहायला मिळाली, फलंदाजांचं वर्चस्व तेवढं पाहायला मिळालं नाहीये जेवढं गोलंदाजांचं वर्चस्व. या मैदानाची ही खासियत नाहीये, परंतु आज ही गोष्ट पाहायला मिळते. अचानकपणे आज ही खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे आणि तशी तजवीज मात्र बच्चू अर्थातच सिद्धेश भोसले यांच्याकडून केली गेली आणि त्याच्यामुळे ही गोष्ट पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुशल 11 अर्थातच उमेश 11 खार. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा पव्या कुणाला आमंत्रित केलं जात आहे महमूद यांच्या माध्यमातून. काही करायचे 25-30 मिनिटांमध्ये तुमची 6 षटकं संपली पाहिजे, त्याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येत आहेत रणजी पट्टू अर्थातच मुंबई रणजी संघासाठी त्यांच्याकडून क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. त्याचबरोबरीने त्यांच्याकडून क्रिकेट खेळलं गेलेलं आहे रेल्वे रणजी संघासाठी, त्यांच्याकडून क्रिकेट खेळलं गेलेलं आहे भारताच्या अ संघासाठी आणि भारतीय अ संघासाठी मात्र त्यांच्याकडून दौरा केला गेलेला आहे. न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दौरा देखील झालाय भारतीय संघासाठी. अर्थातच ते गोलंदाजी मार्कवर येतात आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बरोबरीने रणजी क्रिकेट मधील शेवटच्या विकेटची सर्वात मोठी पार्टनरशिप करण्याचा मान ज्या गोलंदाजाच्या नावावर आहे तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. संतोष सक्सेना टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज आणि त्याचबरोबरीने लेदर क्रिकेट मधील खूप मोठं नाव, अर्थातच भारतीय संघाचे देखील ज्यांनी दरवाजे ठोठावले होते, अर्थातच गोलंदाजी मार्कवर संतोष सक्सेना. पहिला चेंडू वाईट जाणार म्हणून सोडून देण्यात आला, परंतु यष्टांचा वेध घेतला गेला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि बाद होत आहेत. मात्र या ठिकाणी फलंदाज केतन नाटावकर. बाद होत आहेत या ठिकाणी केतन. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. अर्थातच उमेश 11 संघाचं क्रिकेट ज्या फलंदाजाच्या भोवती फिरत असतं फलंदाजीमध्ये, तोच गोल फलंदाजीसाठी मैदानात येतोय आतिश केदारे. ब्लास्ट मैदानात येतोय खार परिसरातील. अर्थातच या वर्षीच्या हंगामात देखील जबरदस्त फॉर्मात आहे. शिर्डीच्या मैदानात गेल्याच महिन्यामध्ये लगातारचे 4 षटकार ठोकले होते, तर बाजूच्याच बाटली बॉय कंपाऊंड मध्ये गतवर्षी लगातार 5 षटकार ठोकले होते या फलंदाजाने फलंदाजीसाठी. आणि गतवर्षी राजीव गांधी चषक कुणालजी आपण जे नाईट स्पर्धा समालोचन करत होतो माहुलला, 2 लगातार मॅच मध्ये षटकार हॅट्रिक ठोकल्या होत्या. फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय आतिश केदारे. तर उद्या मात्र आपण विशाल शेलार यांच्या संपूर्ण संघाला खेळताना पाहणार आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सगळे आम्ही त्यांची मुलाखत घेणारच आहोत. ब्रह्मभोईज संघ कसा घडला तर त्यांचे आपण लेखाजोखाच ते उद्या सकाळच्या सत्रात या ठिकाणी मांडताना दिसतील. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, जमीन लगत खेळला जातोय संतोष सक्सेना. आणि त्यांच्या खेळाचं कुणालची गमक काय असेल तर फिटनेस हा त्यांचा, कारण वयाची 40 जरूर ओलांडली आहे, 40 पर्यंत माझ्या मध्ये जरूर गेलेत, परंतु त्यांचा फिटनेस वाखाणण्याजोगता आहे आणि त्याच्या जोरावर मात्र आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा कॉलेजला त्याच्या बरोबरीने देखील क्रिकेट खेळतात ते. संतोष सक्सेना गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी प्रीतम. क्या बात है, संतोष सक्सेना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेट मध्ये अजून देखील आपण ए डिव्हिजनचं क्रिकेट असेल रेल्वे संघासाठी त्यांच्याकडून खेळताना पाहायला मिळतो आणि त्याचबरोबरीने मात्र टीसी म्हणून देखील ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स मध्ये कार्यरत आहेत. संतोष सक्सेना गोलंदाजी मार्कवर, प्रीतम परब यांच्यासाठी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू मात्र मिड विकेटला स्क्वेअर लेगला दिशेने मात्र पटकवायचा होता, बॅटची कडा घेतली आणि हा मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला, चौकारामध्ये परावर्तित होतोय. प्रीतम परबच्या बॅट मधून निघालेला फटका. तसेच राहुल घोगराळे संघनायक म्हणून त्यांना आम्ही पाहत असतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये उमेश 11 संघाचे, त्यांचं देखील आगमन होतं. हार्दिक असं स्वागत.
तर फलंदाजीसाठी प्रीतम सज्ज होतील. धाव संख्या 4 मात्र प्रीतम यांच्या, कारण प्रीतम मुंबईतील शैलीदार फलंदाजांमध्ये प्रीतम यांची गणना जरूर केली जाते. त्याचबरोबरीने मुंबईतील आक्रमक फलंदाज म्हणून देखील गणना केली जाते आणि विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमधील निष्णात खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. असा फलंदाज गोरेगावचा प्रीतम परब फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला झुके टायगर चॅम्पियनशिप मध्ये मात्र षटकाराचा राजा हा पुरस्कार मात्र याच फलंदाजाला मिळाला होता. बिग हिट केला जातोय. समोरच्या दिशेने मारलेला प्रीतम परबच्या बॅट मधून निघालेला एक खणखणीत फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. तर कुणालजी, या प्रीतम परब यांच्याविषयी माझ्याकडे एक आठवण आहे, कारण डोंगरीच्या मैदानामध्ये कॅच पकडत असताना त्यांनी त्यांच्या दोन्ही हाताला जबरदस्त दुखापत झाली होती. अक्षरशः रक्त निघालं होतं दोन्ही हातांमधून आणि बॅट पकडता देखील नव्हती मिळत आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान घेतला होता आणि संपूर्ण सगळ्या मॅचेस मध्ये फलंदाजी केली होती. असा हा जिगरबाज खेळाडू आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार मारला जातोय. प्रीतम परब ब्रँडेड फटका, षटकाराचा गोरेगाव ब्रँड दाखवतात या ठिकाणी. अर्थातच 2 बॅक टू बॅक षटकार लगावले जात आहेत. संतोष सक्सेना यांच्या गोलंदाजीवर केलेली आक्रमण, धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. प्रीतम परब, तर ही खासियत आहे प्रीतम परब यांची. लगेच आक्रमक होतात, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार, ही मात्र त्यांच्या खेळाचं गमक आहे. आणि या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावांवर. पुन्हा एकदा पंकज तिवारी यांना आमंत्रित केलं जात आहे. राहुल कोकराळे, आपलं हार्दिक स्वागत. बॅकफुटला जात हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख फटका आतिश केदार यांच्या बॅट मधून निघून एक कलात्मक बरा फटका पाहायला मिळतोय. पंकजचं स्वागत केलं या षटकामध्ये चौकाराने. आतिश केदाराने धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आकार घेते. धावसंख्या 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आक्रमकता पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून आणि शैलीदार फलंदाजी देखील पाहायला मिळते आणि वेळीच आक्रमक देखील होत आहेत. तसेच या ठिकाणी लालबाग युवा स्पोर्ट्स क्लब लालबागचे सर्व पदाधिकारी, अर्थातच विक्रांत जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत युवा स्पोर्ट्स क्लब लालबाग. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. आणि उद्याचा दिवस सर्व क्रिकेट रसिकांना चुकवायचा नाहीये. सकाळी 8:30 वाजल्यापासून या ठिकाणी सामने सुरू होतील. महाराष्ट्रभरातून नामवंत खेळाडू उद्या देखील पहिलाच सामना सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल बलाढ्य संघांमध्ये. अर्थातच दहिसर बॉईज वर्सेस विक्रोलियन्स. दुसरा सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो सँडी एसपी दादर अर्थातच ओमकार देसाई वर्सेस ग्रीन पार्क अर्थातच सुमित ढेकळे यांच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि तदनंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये एंजल स्पोर्ट्स दांडी अर्थातच दांडी स्पोर्ट्स पालघरचा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने ब्रह्मा बॉईज संघ पाहायला मिळेल. आणि आरसीसी नाशिक वर्सेस उमर 11 अंधेरी असे संघ उद्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटने कडा घेतली गेली, चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने जातोय. एकच धाव मिळेल प्रीतम परबला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते पंकजच्या या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर संघाची धावसंख्या. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू एक धाव घेतली जाते. या ठिकाणी पंच कळवत आहेत ही धाव बाईकच्या स्वरूपातील आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा संघ निघालाय, कारण आतापर्यंतचे सगळे सामने जर पाहिले आता एकंदरीत तर
आतापर्यंतच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजांचं वर्चस्व राहिले, परंतु या मॅच मध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कुशल 11 अर्थातच रवी कोरडे आणि अर्थातच उमेश 11 उमेश कुळे यांचा संघ फलंदाजी करत असताना बॅकफुटला जात हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलावला जातोय. प्रीतम परबच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक मात्र मैदानाच्या बाहेरच्या दिशेने घेऊन जाते आणि 4 धावा या ठिकाणी कळवल्या जात आहेत. चौकार या ठिकाणी कळवला जातोय आणि 4 धावा, कारण ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी 4 धावा आल्या आहेत. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. षटक क्रमांक 3 संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, 2 गडी बाद. उमेश 11 कुशल 11 35 धावा धावफलकावर. तसेच या ठिकाणी राकेश केदारे आपण देखील उपस्थित आहेत. कल्याणवरून उमेश 11 संघाचे समर्थक आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. 3 षटकं संपतायत. 35 धावा धावफलकावर झालेले आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये पाहूया कुठपर्यंत जातोय हा संघ. गोलंदाजी मार्कवर संजय लखानी. ज्या संजय लखानीला आम्ही पाहिलं होतं शक्ती चषकामध्ये SP 11 दादर संघात खेळत असताना, तो संजय लखानी गोलंदाजीसाठी येतोय आणि सुप्रीमो चषकात देखील SP 11 दादर संघासाठी खेळताना पाहायला मिळाला. संजय लखानी गोलंदाजीसाठी आपल्या घरच्या कांदिवलीच्या संघातून खेळताना आपण त्याला पाहतोय. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतोय, जुने जाणते नामवंत खेळाडू नंबरी यांना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, आणि जवळपास त्यांचं वय जर पाहिलं तर 40 केव्हाच ओलांडली आहे आणि जवळपास 50च्या आसपास आहेत. परंतु गेल्याच वर्षी आम्ही त्यांची फलंदाजी पाहिली कांदिवली. हो सुरेख फटका. आतिश केदारेचा ब्रँड पाहायला मिळतो षटकाराचा. 6 धावा. आणि ही खासियत आहे आतिश केदारेची. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 2 स्ट्रॉंग झोन आहेत आतिश केदारेचे. त्या झोन मध्ये जर चेंडू दिले तर आतिश केदारे कितीही लांबवरचा षटकार मारू शकतो आणि आज त्याने ह्या छोट्या षटकारामध्ये रूपांतरित केला हा चेंडू. धावसंख्या 41. तर तुम्ही यष्टीरक्षकाकडे मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय, कारण वयाची जवळपास 50 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, परंतु अजूनही जबरदस्त फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळत असते. नंबरी या टोपण नावाने ओळखले जातात. हा चेंडू टप्पा पडतोय. संजय लखानी यांचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी यष्टीरक्षकाला चकून मात्र चेंडू व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवर. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव मिळेल. धावसंख्या पाहूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. पाहिलं क्षेत्ररक्षक काहीसा उशिरा येतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते प्रीतम परब आणि आतिश केदारेच्या माध्यमातून. तर अतिशय चाणाक्ष चतुर खेळाडू आहे. पाहिलं दुसरी धाव होऊ शकते. प्रीतम परबच्या माध्यमातून घेतली गेलेली धाव आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 45 धावांवर. चांगली जोडी जमली मानावं लागेल. पहिले 2 खेळाडू झटपट माघारी परतल्यानंतर या 2 खेळाडूंनी आपल्या सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. संजय लखानी यांचा निर्धाव चेंडूची सांगता होते. 4थं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या स्थिर आहे ती 45 धावांवर. प्रीतम परब आणि आतिश केदारे उमेश 11 कुशल 11 साठी खेळत असताना पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. क्या बात आहे. संजय लखानी बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुरेख पद्धतीने टाकला जातो आणि क्या बात आहे. कीपर नंबरी यांच्या माध्यमातून देखील नंबर 1 कीपिंग होताना पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर संजय लखानी. प्रीतम परब साठी 2 चेंडू निर्धाव टाकलेत. हा चेंडू सुद्धा अतिशय सुरेख होता ऑप्शनच्या बाहेर आणि बऱ्याच कालावधीनंतर पिंट्या यांचं देखील आगमन होत आहे.
तर संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 39 धावांची महत्वपूर्ण पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये होताना पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारली आजपर्यंत आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने देखील जाण्याचा प्रयत्न असणार आहे दोन्ही खेळाडूंचा. कारण 66 ही आजच्या 65 ही आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या आहे. 6 षटकांचे सामने असून देखील आजच्या रात्रीतील हा चौथा सामना. यानंतर आणखी एक सामना खेळवला जाणार आहे. चालू सामन्यातील विजेता वर्सेस डोंबिवली असा सामना होणार आहे. तर गोलंदाजीसाठी बदल केला जातो. गोलंदाजी मार्कवर आनंद पारसेकर यांना आमंत्रित केले जाते गोलंदाजी मार्कवर. तर पश्चिम उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड या परिसरातील खेळाडू या संघात समाविष्ट आपण होताना पाहायला मिळतात. महमूद यांच्या माध्यमातून सातत्याने बंडाबाई संघासाठी सुरुवातीच्या काळात चांगली फलंदाजी झाली आणि तदनंतर काही काळ GI11 असेल, काही काळ उमर 11 असेल, या बलाढ्य संघाला खेळताना आपण महमूद यांना पाहिलं. अल्ताफ 11 संघाला खेळताना पाहिलं, उमेश 11 संघात खेळताना पाहिलंय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. प्रीतम परबच्या बॅट मधून निघाला फटका. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेला, अन्यथा चौकारात रूपांतर झालं असतं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावांवर संघाची धावसंख्या. 40 धावांची महत्वपूर्ण पार्टनरशिप आतिश केदारे आणि प्रीतम परब यांच्या माध्यमातून. हा चेंडू लेगच्या दिशेने अपील जोरदार पद्धतीने झालं, परंतु अपील पंचांनी फेटाळलेलं आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती लेग बाईटची धाव कळवली जाते. 48 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आनंद पारसेकर. हा चेंडू फायनलिंगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला प्रीतम परब यांचा आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5वं षटक सुरू असताना 49 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. आनंद पारसेकर संधी देताना पाहायला मिळत नाहीयेत. हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आतिश केदारेचा खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. संतोष सक्सेना सुरेख झेल पकडला जातोय आणि आनंद पारसेकर यांचं कौतुक करावं लागेल, कारण शपथून फलंदाज ज्या वेळेला फलंदाजी करतायत त्यावेळेला 42 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी महत्वपूर्ण झाली आणि आतिश केदारे मात्र बाद होतोय. एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने फलंदाजी केली. 12 धावा कडून बाद होऊन माघारी परततोय. होत आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. आनंद पारसेकर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि खेळाडू मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र विनीत रेडीकर या ठिकाणी बाद होत आहेत. संघाची धावसंख्या स्थिर एका धावेने पुढे सरसावली. 55 धावांवर स्थिर असणार आहे. 51 माफ करा. शेवटचं षटक 5 षटकं संपतायत. 51 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र एक षटक अजूनही बाकी आहे. पाहूया एका शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातात, कारण प्रीतम अजूनही फलंदाजी करतोय आणि प्रीतमची साथ द्यायला नवीन फलंदाज मैदानात उतरलाय तो दिलीप करगुटकर, परळ परिसरातील खेळाडू. अर्थातच त्या खेळाडूचा खेळ मात्र सातत्याने अष्टपैलू खेळाडू, मुंबईतील सर्वोत्तम म्हणून त्याची देखील 2-3 वर्ष देखील आपण पाहिली कामगिरी. दिलीप करगुटकर फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय. तर उद्या मात्र विशाल शेलार यांचा संघ पाहायला मिळणार आहे.
पुन्हा एकदा संजय लखानी गोलंदाजीसाठी सज्ज होतील. 5 षटकं झालेली आहेत, 51. कारण आता धावसंख्येला लगाम मात्र या अगोदरच्या षटकामध्ये घातला गेला केवळ 5 धावा आल्या. संजय लखानीचा हा चेंडू टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक आणि 1 धाव मात्र मिळेल. संघाची धावसंख्या 22च्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावांवर. दिलीप करगुटकर अर्थातच मॅच विनर खेळाडू आहे, कित्येक मॅचेस एक हाती जिंकून देखील दिलेल्या आहेत या दिलीप करगुटकरने. मोक्याच्या क्षणी षटकार चौकार मारणं ही दिलीपची खासियत आणि वेगवान गोलंदाजी ही दिलीपची खासियत. आता मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. प्लस 1 धाव मिळेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावांवर. धावसंख्या शेवटचं षटक आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते. कुशल 11 अर्थातच उमेश 11. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करून चेंडू मात्र वळवला जातोय. अंबानी पंच पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित केले जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसावते 55. प्रीतम परब यांच्यासाठी चांगलीच फलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून झाली. 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 29 धावांवर फलंदाजी. क्या बात आहे. समोरच्या दिशेने खेळला गेलेला हा चेंडू खोलवर टप्प्याचा संजय लखानीचा पलोत्रूमध्ये अडवला जातोय आणि दिलीप करगुटकर धावाच्या रूपात बाद. बाद होतोय दिलीप करगुटकर आणि त्याची जागा घेण्यासाठी अहमदनगरचा खेळाडू मैदानात जातोय. श्याम त्रिंबके ज्या खेळाडूने मात्र शक्ती चषक गाजवला, ज्या खेळाडूने मात्र सुप्रीमो चषक देखील तिरुपती सावर्णे संघातून खेळत असताना गाजवला, तोच खेळाडू फलंदाजीसाठी जातोय. ज्या खेळाडूने मात्र गेल्याच महिन्यात अलिबाग या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची पाईक घेतली, तोच अहमदनगर शहरातील खेळाडू फलंदाजीसाठी जातोय. श्याम त्रिंबके फ्रॉम अहमदनगर फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर या स्पर्धेवर संपूर्णपणे सिद्धेश भोसले यांनी लक्ष ठेवून आहेत. नवनवीन कल्पना त्यांच्या सिद्धेश भोसले यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आता नक्कीच एक नवीन नेतृत्व म्हणून देखील आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. बरेचसे कौशल्य त्यांच्याकडे आहेत. सुरेख फटका आणि या ठिकाणी मात्र 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. प्रीतम परब यांच्या बॅट मधून निघालेला हा फटका संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 धावांवर. प्रीतम जो मात्र खेळपट्टीला अनुसरून फलंदाजी करतोय. बिग हिट. क्या बात आहे प्रीतम. आणखी एक जबरदस्त तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय प्रीतम परबच्या बॅट मधून. एका बाजूने खेळला लढवला उमेश 11 संघासाठी, कुशल 11 संघासाठी. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 65 धावांवर, जी हायएस्ट आहे तिची बरोबरी केलेली आहे. कारण पहिल्या सामन्यामध्येच 65 धावा केल्या होत्या त्या GI 11 संघाने. तिथपर्यंत जाऊन पोहोचलाय संघ. पुढचा चेंडू फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा मान जातोय तो आतापर्यंत उमेश 11 कुशल 11 या संघाला. धावसंख्या झाली ती 66. विजयासाठी 67 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. प्रीतम परबचं मात्र कौतुक करावं लागेल. प्रीतम परबच्या खेळीचं कौतुक करावं लागेल. परिस्थितीला अनुरूप फलंदाजी केली. मायनस चेंडू मैदानाच्या बाहेर टोलावले. 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी नाबाद सजवताना पाहायला मिळाला. प्रीतम परब कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या प्रीतम परबच्या नावावर लगावली गेली. 39 नाबाद. तर उद्या मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत नामवंत खेळाडूंना खेळ पाहण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आजच्या प्रमाणे उद्या देखील प्रेक्षकांना विनंती आहे, सकाळी ठीक 8:30 वाजता पहिला सामना या ठिकाणी सुरू होणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. तर पहिला डाव संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 66. विजयासाठी 67 धावांचं आव्हान. तर ऐकण्यासाठी मात्र मी तुम्हाला घेऊन जातोय कुणाल दाते यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद चंदू सर. एकोणीस बॉल मध्ये 39 धावांची खेळी ते प्रीतम परबने साकारली. एक चांगलं टार्गेट इथे सेट केलंय आणि आतापर्यंतचा उच्चांक मी म्हणेन या स्पर्धेतला धावा इथे फलकावर लावल्यात.
67 धावांचं लक्ष्य ते ठेवण्यात आलं रॉयल वॉरियर्स कांदिवली या संघाच्या समोर. कुशल उमेश 11 मुंबई या संघाच्या माध्यमातून हे लक्ष्य इथे ठेवण्यात आलंय. आणि या धावा तुम्ही पाहू शकाल या मैदानामध्ये उच्चांक तर गाठलाय रॉयल वॉरियर्स संघाच्या समोर उमेश कुशल 11 या संघाने. तर या पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे रॉयल वॉरियर्स संघ. तर तुम्ही पाहू शकाल उद्या या स्पर्धेमध्ये पहिला सामना असेल ठीक 8:30 वाजता विक्रोली विरुद्ध दहिसर बॉयज दहिसर बिपिनभाई झटाकिया. तर दुसऱ्या बाजूला अमोल म्हात्रे यांचा संघ खेळेल. त्यानंतर दुसरा सामना ठीक 10 वाजता इथे चालू होईल. एसपी दादर सँडी एसपी दादर विरुद्ध ग्रीन पार्क मुंबई अशी लढत असेल दुसरी मॅच. तिसरी मॅच याच दोन संघाच्या दरम्यान क्वार्टर फायनल खेळवली जाईल ठीक 11 वाजता. आणि त्यानंतर 12 वाजता एंजल स्पोर्ट्स म्हणजे दांडी स्पोर्ट पालघर विरुद्ध ब्रह्मा बॉईज काळा चौकी अशी मॅच होईल. आणि त्यानंतर 1 वाजता RCC नाशिक विरुद्ध उमर 11 अंधेरी असे सामने इथे रंगताना दिसतील. हा होता उद्याचा वेळापत्रक. आज तुम्ही पाहू शकाल पहिल्या मॅच मध्ये GI11 विक्रोळी संघ जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये जिशान 11 रायगडचा संघ इथे जिंकलाय. तर त्यांचा सामना उद्या इथे रंगेल. तर तुम्ही पाहू शकाल गावदेवी खार्डी विरुद्ध या मॅच मधून जिंकणारा संघ थोड्याच वेळात इथे खेळेल. ग्रुप बी च्या दरम्यान जे दोन संघ आहेत त्यामध्ये गावदेवी खार्डी डोंबिवली संघ जिंकलाय. आणि या मॅच मधून जो जिंकणारा संघ असेल रॉयल वॉरियर कांदिवली आणि कुशल उमेश 11 मुंबई या दोन संघाच्या दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र रॉयल किंवा कुशल उमेश 11 हे संघ खेळतील गावदेवी खार्डी डोंबिवली या संघाच्या विरोधात यानंतरची मॅच. यस अंपायर मॅचला इथे सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. तर सामन्याला इथे सुरुवात होते. पहिलं षटक टाकण्यासाठी योगेश जगताप इथे तयार होत असताना दिसेल. एक उंच पुरासा गोलंदाज आणि निश्चितच वळवण्यामध्ये यशस्वी ठरणारा गोलंदाज मुंबई क्रिकेटचा आपण विचार केला तर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्रायकिंग एंडला मेहमूद आणि त्याच्याबरोबर बच्चू ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिलं षटक तयार. पहिलाच बॉल चांगला फटका लोअर फुलटॉस होता. दिशा दिली मिड विकेटला. मेहमूदच्या बॅट मधून येते सिंगल. खातं मात्र उघडलं जात आहे. शिवसेना प्रमुख चषक 2017 पण पाहू शकाल चौथा सामना रंगतो आजच्या पहिल्या रजनी मधला. उद्या डे नाईट स्पर्धा इथे रंगेल. सकाळी 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. महत्वपूर्ण मॅचेस होतील उद्या. यावेळेला लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दरम्यान. पाहू शकाल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते बच्चूच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे मात्र मिळतील. संघाची धावसंख्या 3 वर. योगेश जगताप पहिलं षटक टाकतोय. कुशल उमेश 11 मुंबई या संघाच्या माध्यमातून. पाहू शकाल रवी कोरडे उमेश यांचा हा संघ आहे. उमेश 11 कुशल 11 हा संघ. यावेळेला वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चित शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा.
या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळाले तर सुशांत मांजरेकर, कल्याणी घोरपडे, करुणाकर कोडियन हे सर्वच पंचांचं कौतुक करावंच लागेल, कारण अतिशय चांगली पंचांची भूमिका राहिली आहे. आमचे गुणलेखक अनिल सरफरे, त्याचबरोबर इंडिया क्रिकची संपूर्ण टीम 70-70 चे तारिक भाई सय्यद व त्यांचा संपूर्ण संच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या घरापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. शिवसेना प्रमुख चषक 2017 आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय जयसिंग भोसले साहेब, रमेशजी मोहिते साहेब व तमाम मित्रमंडळ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला जातो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मात्र मिळते. फलंदाज मेहबूब यांना संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. या सिंगल बरोबर 6 रन. त्याचबरोबर शिवसेना शाखा क्रमांक 205 तरुण मित्रमंडळ, सुनील मित्रमंडळ, प्रदीप सरणोपंत मित्र परिवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेवर सातत्याने लक्ष राहिलंय. यावेळेला लोअर फुलटॉस होता. मिडविकेटला दिशा दिली, टाइम केला फक्त चेंडू आणि बच्चूने चेंडू पोहोचवलाय मिडविकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेला 12 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करत असताना बच्चूने निश्चितच टेम्परामेंट दाखवलाय, संयम दाखवलाय, खराब चेंडूचा समाचार घेतलाय, चांगल्या चेंडूला मान दिलाय. आतापर्यंत विचार केला तर यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे फुलर लाईनचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, कव्हरला दिशा दिली. म्हणूनच मी म्हटलं की बच्चू टेम्परामेंट दाखवतोय. क्रिकेटमध्ये टीला खूप महत्व आहे आणि टी म्हणजे टेम्परामेंट आणि टेम्परामेंट म्हणजेच मराठीमधलं संयम. संयम दाखवणं तेवढंच महत्वाचं आहे. पहिलं षटक संपलंय, 13 रन यहाँ पर हो चुके हैं. पहिले ओव्हर के समाप्ती के बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. बिनबाद अशी सुरुवात तुम्ही पाहू शकाल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सातत्याने आम्ही म्हणतो 13 आकडा निश्चितच एक अशुभ आकडा आहे, परंतु मित्रांनो क्रिकेट तुम्ही सातत्याने खेळताय. परंतु तुम्हाला आठवत असेल सचिन रमेश तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांच्या माध्यमातून सचिन रमेश तेंडुलकरला 1 रुपयाचे 13 कॉइन देण्यात आलेत आतापर्यंत आणि ते 13 कॉइन अजून देखील जपून ठेवले सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या संग्रहालयामध्ये. तुम्ही पाहू शकाल सचिन ज्या वेळेस नाबाद राहिला प्रॅक्टिस सेशन मध्ये त्या वेळेस रमाकांत आचरेकर सरांनी त्याला 1 रुपयाचा कॉइन दिला. परंतु सचिन आउट झाला तर तोच कॉइन मात्र गोलंदाजांना मिळायचा. असे 13 कॉइन सचिन रमेश तेंडुलकर यांनी आतापर्यंत जमा केलेत. तर यानंतर देखील एक सामना इथे रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल शिवसेना प्रमुख चषकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. कुशल उमेश 11 संघ आपल्याला शेवटचा एकच वेळा आम्ही सांगतो, आपला राखीव प्रतिनिधी जर इथे नसला एक्स्ट्रा प्लेअर तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल या ओव्हर समाप्तीच्या अगोदर. आपला जर राखीव खेळाडू इथे उपस्थित नसला, कारण मोठी स्पर्धा आहे याचं भान तुम्ही देखील ठेवायला पाहिजे. कारण या गोष्टी युट्यूबवर सध्या सर्व प्रेक्षक ऐकतायत, ही स्पर्धा अनुभवतात, त्यामुळे प्रत्येक वेळेस सांगणं ते आम्ही देखील टाळतो. परंतु तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही क्रिकेट सातत्याने खेळताय. ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका, मिड विकेटला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. हा षटकार. तर ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय त्यांना विनंती करेन आपण या आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेमध्ये, कारण प्रेक्षकांसाठी देखील इथे कॅप देण्यात येतील. आपण पाहू शकाल श्याम त्रिंबके हा गोलंदाज आहे, अहमदनगरचा हा खेळाडू. आणि तुम्ही पाहिलं असेल सुप्रीमो ट्रॉफी असेल, शक्ती चषक असेल, या स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात. भाई गवस यांना विनंती करेन आपण या आमच्या व्यासपीठाच्या समोर. तर तुम्ही पाहू शकाल मोठा षटकार बच्चूच्या बॅट मधून येताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 19 या आकड्यावर. श्याम त्रिंबके पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला वेगवान चेंडू ऑन ड्राईव्ह इथे केला झालाय. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवला जातोय. अतिशय चांगलं क्रिकेट इथे बच्चूचं. मी मगाशी सांगितलं होतं बच्चू कशा प्रकारे खेळ करतोय. या अगोदर फुलटॉस होता, फुलटॉसला मिड विकेटला षटकार मारला. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल स्लॉग मध्ये होता, स्लॉग मधला चेंडू देखील त्याने हाफ बॉलीवर घेऊन मिड विकेटला 6 मारला. म्हणजेच ज्याप्रमाणे गोलंदाज गोलंदाजी करतो त्याला माहिती आहे आपल्याकडे कुठली क्षमता आहे. तशी फलंदाजी यावेळेला बॅकफुटला गेला, टर्न केला होता चेंडू मिड विकेटच्या दरम्यान, परंतु टायमिंग नीटचं जुळलं नाही, त्यामुळे चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यानच विसावतोय. 1च रन मिळते इथे फलंदाज मेहमूद याला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली दुसरं दुहेरी घर पार करताना. आतापर्यंत धावा झाल्यात
21 रन, 21 धावा इथे फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा श्याम, यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. श्यामाचा टप्पा पडला गुडलेन स्पॉटवर, सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. यष्ट्यांच्या मागे मला वाटतंय आतिश केदार इथे यष्टी रक्षकाची भूमिका पार पडतोय. एक नामवंत खेळाडू आहे आणि सध्या चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. प्रीतमचं देखील कौतुक करण, हे मैदान सातत्याने गाजवतोय प्रीतम त्याच्या बॅटिंगच्या भरोश्यावर. प्रीतमनी मगाशीच एक गोष्टीचा उल्लेख केला होता, ती गोष्ट सांगेन मी तुमच्यापर्यंत. यावेळेला बॅकफुटला गेला, टर्न केला चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र चांगला झेल योगेश जगतापने टिपलाय. फलंदाज इथे मात्र अंत होताना दिसतोय. फलंदाज बच्चूचं मात्र कौतुक करेन, चांगला खेळ करत होता, परंतु इथे मात्र वेगळा स्ट्रोक लगवण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतो. इथे तुम्ही पाहू शकाल या प्रेक्षकाचा सन्मान होतो, ही कॅप देऊन. अतिशय चांगला झेल त्याने सीमारेषेच्या पलीकडे टिपलाय आणि यावेळेला फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 21 रन. टारगेट है 67 का. 21 रन यहाँ पर हो चुके हैं इस मैच के दौरान. रॉयल वॉरियर कांदिवली संघाची धावसंख्या 21 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. अतिशय चांगलं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, तुम्ही पाहू शकाल वसीम. बच्चू बाद झाल्यानंतर वसीम येतोय मैदानामध्ये. बच्चूने ज्याप्रमाणे खेळ केला त्याप्रमाणे निश्चितच मी म्हणेन की चांगली बॅटिंग करत होता, परंतु अखेर एक खराब स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ऑन साइडला त्याने लगवलेला स्ट्रोक स्क्वेअर लेगला अतिशय चांगला झेल टिपण्यात आला. क्षेत्ररक्षक योगेश जगतापच्या माध्यमातून चुकी केली नाही योगेशने आणि बच्चूची खेळी समाप्त. यावेळेला तुम्ही पाहू शकाल वसीम येतोय नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज यावेळेला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग मार्कवर तयार आहे. योगेश जगतापचा हा पहिला चेंडू, वेगाने टाकलेला चेंडू, बॅटची कळा घेतली. आपण पाहिले असेल चेंडू अंगावर आदळतोय. त्यानंतर वसीमच्या एक धाव मात्र वसीमला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. सहा ओव्हरच्या मॅच मध्ये चांगलं प्रत्युत्तर आहे. 22 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. 67 धावांचं लक्ष आहे. यावेळेला ऑन साइडला मिड विकेटला स्लॉग मध्ये होता चेंडू. योगेश जगतापने चूक केली, परंतु इथे चुकीला माफी नाही. फलंदाज मेहमूदच्या बॅट मधून येतोय एक मोठा षटकार. 6 धावा मिळतील मेहमूदला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 28 या आकड्यावर. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स इथे देताना रॉयल वॉरियर्स कांदिवली परिसरातील हे खेळाडू आहेत. मोठमोठ्या संघाच्या दरम्यान देखील चांगला खेळ दाखवला. अल्ताफ 11 असेल त्या संघाच्या दरम्यान देखील महबूब सातत्याने क्रिकेट खेळतोय. अनेक वर्षे क्रिकेटची सेवा केली, अनेक वर्षे क्रिकेट गाजवलंय आणि क्रिकेट जिवंत ठेवलंय मी म्हणेन कांदिवली परिसरामध्ये या महबूबने. आणि तोच खेळाडू मात्र सध्या दमखम दाखवताना दिसतोय. जी आपली ताकद आहे, जी आपली स्ट्रेंथ आहे, मनगडातली ताकद असेल, आपली क्षमता असेल, ती दाखवताना दिसतोय. जिद्द आहे या खेळाडूमध्ये, ती जिद्द मात्र दाखवतोय आतापर्यंत महमूद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला तुम्ही पाहू शकाल प्रेशर होतं बॉलरवर, परंतु पाहू शकाल ज्या प्रेशर मध्ये गोलंदाजी करतो योगेश. षटकार मारला होता, त्याला माहित होतं कुठेतरी आपल्याला ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. तेच ब्रह्मास्त्र इथे वापरलंय आणि ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर प्रेक्षकांना विनंती करेन, तुम्ही लाडके प्रेक्षक आहात, यावेळेला पुन्हा एकदा तेच ब्रह्मास्त्र वापरलंय. तुम्ही पाहू शकाल जे रोहित शर्माच्या विरुद्ध वापरलं होतं मुंबई इंडियन्सच्या, आणि तो एक बॉल पडल्यानंतर ते चित्र बदललं होतं मुंबई इंडियन्सचं. तशीच काहीशी गोलंदाजी करताना योगेश जगताप तुम्ही पाहू शकाल. आमचे लाडके प्रेक्षकांना विनंती आहे, जो पडदा आहे शिवसेनेचा भगवा, प्लीज तुम्हाला विनंती आहे, तो पडदा तुम्हाला धरायचा नाहीये, तो पडदा सोडा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मात्र इथे पूर्ण होताना दिसते. तर षटक क्रमांक इथे 30 संपलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. 29.
14-26. 14 गेंदे 26 रन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 14 बॉल 26 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. यावेळेला ऑन साइडला लगवण्याचा प्रयत्न. अंगावर चेंडू आदळतोय. 1 रन. इथे मात्र बाईटच्या रूपाने इथे दिली जाते अंपायरच्या माध्यमातून. 13 गेंदे 25 रन. 13 बॉल 25. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. या वेळेला टर्न झाला चेंडू. जातो थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे थांबवला जातोय. वाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 44. 67 धावा करायचे आहेत म्हणजे अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 23. तर तुम्ही पाहू शकाल तर 12 चेंडू मध्ये अजूनही धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. 12 बॉल 23 रन. बॉल दजुना. बॉल 23. 23. तर सामना हा विकेट, त्यामुळे तुम्ही पाहू शकाल 5 विकेट गेलेत कुशल उमेश 11चे आणि आतापर्यंत फक्त एकच विकेट गेलाय. म्हणजे 12 बॉल मध्ये 22 जरी केल्या 22 तरी जिंकू शकतो इथे रॉयल वॉरियर कांदिवली. 12 गेंदे 23 रन. आपण पाहू शकाल आमचे साथी समालोचक आहेत. आम्ही जवळपास 3 ते 4 वर्ष एकत्र समालोचन करतोय. चंद्रकांत शेटे आणि मला 11 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी चंद्रकांत शेटे यांचा विवाह झाला होता. आज 11 वर्ष त्यांच्या लग्नाला पूर्ण झाली आणि त्यांना त्यांच्या या वेडिंग अॅनिव्हर्सरी साठी आपण शुभेच्छा देऊयात. यावेळेला तुम्ही पाहू शकाल ऑन साइडला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र येतात. पंचांचा इशारा नो बॉल. वेस्ट हाय. नो +2. फ्री हिट. येस, फ्री हिटची घोषणा इथे केली. 3 धावा मिळतील. तर एकदा जोरदार टाळ्या तुम्ही निश्चितच चंद्रकांत शेटे यांच्यासाठी झाल्याच पाहिजे मित्रांनो. 20 धावांची आवश्यकता आहे. आज 11 वर्ष त्यांच्या लग्नाला इथे पूर्ण झालीत आणि आज तुम्ही पाहू शकाल तरी देखील हा वेळ त्यांनी क्रिकेटसाठी दिलाय. याच्यासाठी खास करून कौतुक आहे आणि त्यांना आणि वहिनींना देखील शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला वेगवान चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. 1 रन कंप्लीट. 22चा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 48. 48. 67 करायचे. 48 झाल्यात. अकरा बॉल 19. 11 गेंदे 19 रन. तर मेहमूद सध्या स्ट्रायकिंग एंडला. 11 बॉल 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 11 गेंदे 19 रन. शिवसेना प्रमुख ट्रॉफी 2017 का चलता हुआ मुकाबला.
हो लॉफ करायचा तो ऑन साइडला टॉप एज फलंदाज मेहमूद बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना संतोष सक्सेना पाहू शकेल एक दिग्गज खेळाडू. निश्चितच ज्या खेळाडूने सर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांच्या बरोबरीने सर्वाधिक मोठी भागीदारी रचली होती. रेल्वेच्या माध्यमातून क्रिकेट आणि सातत्याने क्रिकेट खेळतात संतोष सक्सेना. खूप खडतर प्रवास राहिला त्यांच्या जीवनाचा, परंतु त्या सर्व प्रवासावर निश्चितच खडतर गोष्टींवर मात करून एक चांगला खेळाडू आज मी म्हणेन या महाराष्ट्राला मिळालाय संतोष सक्सेनाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट, चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बिग हिट 6. इथे मात्र वसीमच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावा, संघाची धावसंख्या 54. 13 धावा करायच्या. 13 धावा 9 चेंडूमध्ये 13 रन अजूनही या मॅच मध्ये करायच्यात. आणखीन एक सरळ बॅटने फ्लॅट स्ट्रोक चेंडू 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा फलंदाज वसीमच्या बॅट मधून चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 58. 8 बॉल 9 धावांची आवश्यकता. 8 गेंदे 9 रन. उद्या ठीक 8:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. विक्रोलियन्स विक्रोळी पहिली मॅच. दैसर बॉईज दैसर पहिला सामना असेल. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल ग्रीन पार्क मुंबई विरुद्ध संडी एसपी दादर. दुसरा सामना 11 वाजता क्वार्टर फायनल होईल. 12 वाजल्यापासून अजून दुसऱ्या 4 संघ या स्पर्धेमध्ये येतील. संध्याकाळी 7 वाजता लेडीज स्पेशल महिला विशेष सामना असेल. पहिला चेंडू बाउन्सर, स्लोअर बाउन्सर आणि रनआउट च्या रूपाने इथे मात्र फलंदाज बाद, व्हाईट बॉल. नाराज आहे इथे स्वतः फलंदाज वसीम, परंतु विकेटला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही जर अशा विकेट दिल्या तर तुम्हाला धावा कंपल्सरीच कराव्या लागतील. कारण आता पाहू शकाल विकेट गेल्या 3, मेहमूद, बच्चू, वसीम 3 खेळाडू बाद झालेत. संघाची धावसंख्या 59. अजून तुम्हाला करायचे आहेत 7. 8 बॉल 7. अडीके देतोय नवीन फलंदाज. अनिकेत तयार. तर या टॉस साठी गावदेवी खार्डी डोंबिवली संघ, प्रमोद म्हात्रे ऑल टीम. ओहो, सुरेख गोलंदाजी, ऑन द राईस फटका मारायचा होता मिड विकेटला, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण, डॉट बॉल. आता मात्र बॉल टू रन. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. सात बॉल 8 धावांची आवश्यकता. चांगला फटका गॅप मध्ये जातोय. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. त्रेसष्ट. 4 धावांची आवश्यकता. 6 बॉल 4 ना. 6 गेंदे 4 रन. 6 बॉल 4. विकेट अगर देखा जाए तो 3 विकेट रॉयल वॉरियर्स कांदिवली, तर 5 विकेट गेले होते कुशल उमेश 11 मुंबई.
तर आता मात्र अजूनही 4 धावा करायच्या. विकेट गमावली नाही तर 3 धावा देखील चालतील, परंतु निर्णायक विजयासाठी 4 धावा करायच्या आहेत. 6 गेंदे 4 रन. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय प्रणिल मोरे. हा खेळाडू खार विभागातला मुकबधीर संघाचं प्रतिनिधित्व केलंय. भारतीय संघाचा आपण विचार केला तर एक नावाजलेला गोलंदाज आहे. दोन्ही दिशेने चेंडू वळवतो. आक्रमकता सातत्याने खसखसून भरलेला हा गोलंदाज आक्रमक आहे प्रणिल. 6 गेंदे 4 रन. उद्या आरसीसी नाशिक उमर 11 हे संघ देखील खेळत आहेत. विनर्स चा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये. दांडी स्पोर्ट पालघर संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये. विक्रोलियन्स खेळतोय. दहिसर बॉईज हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. शिवाजी पार्क SP दादर हा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये. उद्या उत्तर प्रदेशचे खेळाडू येतील, गुजरातचे खेळाडू येतील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. पुणे विभागातले खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील खेळण्यासाठी. तर उद्याचा दिवस कोणी चुकू नका. पहिल्या मॅच पासून मोठमोठे खेळाडू इथे येताना दिसतील. यावेळेला पॉइंटला दिशा दिली. 1 रन मिळते. अजूनही 3 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू 3 रन. संघाची धावसंख्या 64 64. 5 बॉल 3. या मॅच मध्ये अजूनही 5 बॉल मध्ये 3 रन करायचे आहेत. गावदेवी खार्डी डोंबिवली कॅप्टन या टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेला चांगला फटका सिंगल संतोष सक्सेनाच्या बॅट मधून. मी फलंदाज वसीमचं कौतुक करेन ज्याने खूप चांगली बॅटिंग दाखवली. स्टार्ट मात्र मेहमूद आणि बच्चूने चांगला दिला. नंतर वसीमने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. ओहो सुरेख गोलंदाजी. प्रणिलचा पहिला डॉट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या 65. 2 धावा अजूनही करायच्या. 3 बॉल 2 रन. 3 चेंडू आणि 2 धावा. तीन बॉल 2. या 3 बॉलवर जर 2 विकेट काढले तर पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलू शकतं. 3 बॉल मध्ये 2 धावा अजूनही करायच्या आहेत. विकेट आतापर्यंत 3 गेल्यात, परंतु या 3 बॉल मध्ये अजून 2 विकेट काढल्या तर मॅच मध्ये येऊ शकतो इथे कुशल उमेश 11 संघ. कारण पहिले विकेटवर मॅच आहे. यावेळेला ऑन साइडला टर्न केला चेंडू. स्क्वेअर लेगच्या दरम्यान सिंगल मिळते आणि इथे मात्र एका धावेवर संघाची धावसंख्या 66. स्कोर लेवल 2 बॉल 1 रन. आता या 2 बॉलवर 2 विकेट इथे काढावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 बॉल 1 रनची आवश्यकता सामन्यामध्ये यायचं असेल, परंतु टॉस देखील जिंकलाय रॉयल वॉरियरने. म्हणजे हा सामना जवळपास 100% इथे जिंकलाय. औपचारिकता इथे का असेल या मॅच मध्ये. या वेळेला ती औपचारिकता देखील पूर्ण होताना दिसते. थर्ड मॅन सीमारेषा पार जातोय. चेंडू 4 रन. सामना जिंकलाय रॉयल वॉरियर्स कांदिवली. महबूब भाई टॉस के लिए आइए जल्द से जल्द. महबूब भाई प्लीज. आणि प्रमोद मात्रे कॅप्टन गावदेवी खार्डी टॉस साठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.